रंकाळा रणवीरचा पैलवान वीरेंद्र शिराळकर यांना मागचा सामना हा म्हणत आपल्या बाजूने फिरवून या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे। दादा कम ऑन। आणि आता सामन्यात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। दाजी काय वीरेंद्र शिराळकर, नाही मागल्या वेळेला तुला आखाड्यात उतरवून चूक केली असं वाटत असताना सामना जिंकलास आणि आमच्या अपेक्षा वाढवल्यास। आता हारायचंच आहे तर नीट हरणार नाही, म्हणजे कसं पुढल्या सामन्यापासून तुला पाणी भरायलाच ठेवीन मी। एकदाचा निर्णयच घेतो ना सरळ सोटपणे। ए काय बोलायलाच काय तू? स्वतःच्या पैलवानाचं असं खच्चीकरण कोणी करते का? संगम अलगाईस का कायस? बोलला राखीवचा राखीव बोलला। ए खच्चीकरण यो करतोय आमचं, त्यामुळे हारायचंय ना तर नीट हार, उगाच जिंकायची गाजरा नाही दाखवायची, कळलं काय? मालिश कर मालकाची। दाद्या तुझं लक्ष कुठं आहे? काय चाललंय काय तुझं? हे पैसे घे आणि आईंच्या ऑपरेशनची तारीख आणि वेळ ठरव, बाकीचे पैसे उद्या मॅच हरल्यानंतर मिळतील। हे बघ दाद्या, वहिनीने तुझ्यासाठी काय धाडलंय? बेईमानीने कमवलेला पैसा आईंना लाभणार आहे काय? मामांजींच्या नजरेला नजर देऊन बघा, म्हणजे तुमचा धीर वाढ। बेईमानीची वाट सोडा आणि टिचून लढून जिंका। विश्वास ठेवा त्याच्यावर आणि स्वतःच्या कुस्तीवर। लढा बसतात, तुम्ही लढा, अजिबात हार मानू नका। आणि पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते। आता सुरू होतोय सामन्याचा दुसरा राऊंड। दोन्ही पैलवान पुन्हा आखाड्यात येत आहे आणि आता सुरू झालेला दुसरा राऊंड मात्र पैलवान वीरेंद्र शिराळकरचा खेळ तसाच ढिसाळ सुरू असलेला दिसून येतोय। दाद्या वहिनींचे शब्द आठव, सामन्याकडे लक्ष दे दाद्या। बेईमानीची वाट सोडा आणि टिचून लढून जिंका। विश्वास ठेवा त्याच्यावर आणि स्वतःच्या कुस्तीवर। अगदी मागच्या सामन्यात बघितल्याप्रमाणे पैलवान वीरेंद्र शिराळकरचा नूर आता पलटलेला दिसतोय। आणि पैलवान वीरेंद्र शिराळकरची आक्रमकाची चाल आणि पैलवान वीरेंद्र शिराळकरनं पैलवान सागरला दिलाय धोबी पछाड। दादा एक नंबर। आणि याच बरोबर विजेता ठरलेला आहे रंकाळा रणवीर संघ। टाळ्या। अभिनंदन जयराज साहेब, तुमचं बुस्टर कामी आलं। तुमचा पैलवान जिंकला, त्याच्यात चमक आहेच।
त्याच्यातली आग पेटवण्यासाठी आम्ही त्याला बडबडलो आणि तुम्ही बघतायच काय घडलंय ते. वीरेंद्र, शाबास, मॅच जिंकलास तू. याचा अर्थ माझी ऑफर धुडकावलीस. बरं मग आता कसं करणार आहेस आईचं ऑपरेशन? शक्यच नाहीये ते. थोडक्यात काय, मॅच जिंकून सुद्धा आईला गमावलंस. वहिनी वहिनी आवडलाय, भारी गुड न्यूज आहे. दादा हा बी सामना जिंकलाय. काय? वय चिन्याचा फोन आलता आता. मला म्हणला सुरुवातीला जरा सूर सापडत नव्हता, नंतर जे काही चेकाळलं म्हणा मारताना सामना जिंकवलाय. आई अंबाबाईच पावली. वेळी त्यांचे डोळे उघडले. डोळे उघडले म्हणजे काय नाही हो, मला ठाऊक होतं आजचा सामना हे जिंकणार म्हणून. हा वय वय, तुम्ही काहीतरी गोडाधोडाचं बनवा पटकन, मी आईला खुशखबर सांगून येतो. भाऊजी, अहो हे आईंना असं सांगून गेलेत की आज राखीव आहेत ते सामना खेळणार नाहीत. उगीच आईंना टेन्शन नग ना म्हणून. अहो आता जिंकलाय की सामना, आता कसं टेन्शन नाही भाऊजी, आईंशी खोटं बोलून गेलेत. ह्या आईंमुळे उघडं पडायला नग. नका नका, मग आपल्या मिनूला सांगून येतो, तिथं जाम खुश होईल. मीनूताईंना बी सांगा आणि बाळाला बी सांगा, म्हणावं काकासाहेब सामना मारून घरला येतातच. ओनली मीच नाही, सुट्टीच नाही. आलोच. अभिनंदन शिराळकर, अभिनंदन. विजेता पैलवान बघताय ना काकासाहेब. पैलवान असावा तर असा, म्हणजे 4 दिवस बाकड्यावर बसवलं तर लगेच खेळ कसा बदलला याचा. आता हे काय करतंय, रोज येऊन आपली हवा टाईट करते आणि मग जिंकतंय. स्ट्रॅटर्जी चांगलंय. आता जिंकलोय ना एकदाच, मला माझ्या बक्षिसाची रक्कम आत्ताच पाहिजे. अरे आताची कसले पैसे? समधी एकत्र मिळणार स्पर्धा संपल्यावर. असं कसं? आजच्या सामन्याची मॅच फीस मिळायलाच पाहिजे की मला. प्रत्येक सामन्यामागं 60% बक्षिसाची रक्कम पैलवानाला आणि 40% मालकाला मिळणार आहे. प्राजक्ताचा बी कॉन्ट्रॅक्ट तसंच आहे. ए येड्या, तुझ्या प्राजक्ताचा संघ वेगळा, तुझा संघ वेगळा. तुझ्या प्राजक्ताचा मालक वेगळा, तुझा मालक वेगळा. तसंच तुझ्या प्राजक्ताचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं आणि तुझं कॉन्ट्रॅक्ट वेगळं. काय शिराळकर, तुमचे फादर श्रीपतीराव शिराळकर एवढं शिकवलं, तुम्हाला ग्रॅज्युएट केलं. अव सही करण्याच्या आधी एकदा वाचून घ्यायचं असतं कागदावर काय लिहिलंय. एवढी अक्कल नाही काय? आणि अजून बी शंका असेल तर एकदा जाऊन तो कागद नीट वाच आणि मग बोलायला येईल. नाहीतर 1 नाही 2 नाही 10 शब्दांवरनं तुझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करू आम्ही. समजलं काय? आणि असं जर का झालं की नाही, जो शेवटचा दिवस येईल, तू जेवढे काय पैसे कमवलेले असतील हे तर जाणारच. त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट पैसे दंड म्हणून तुला द्यावे लागतील. आधीपासून सांगत आलोय आम्ही तुम्हाला, आपल्याशी पंगा गावात दंगा. बघ जाहिरात. हे दादा सोड, कुणाबरोबर वाद घालत बसलायस.
वाद घालाय पण समोर शहाणा माणूस लागतोय. चल. थायलंड मध्ये जाऊन. शिराळकर, आज कुठलं फेस्टिवल आहे काय? श्रावण म्हटलं तर सणांचा महिना. हिचा कुठला सण आहे मला नाही माहिती. अहो, आज वस्तात सामना जिंकले. हे ठीक आहे, पण मग पैसे कुठे आहेत? एक्झॅक्टली. सामना तर तू बी जिंकली होतीस, हात हलवत परत आलीस. भाऊजी बी तुझ्यासारखं शेम टू शेम येणार असतील तर मग काय बोंबा बोंबच आहे. वस्तात दाद्या, वस्तात या. अहो, तुमचीच वाट बघत होते. या की. ये दाद्या, ये बस. दाद्या, अभिनंदन बरं का, मॅच जिंकलीस मर्दा. नाही, हे सगळं कोड कौतुक होतच राहील, पण मुद्द्याचं बोलूया. सामना जिंकून आलायस, काय बक्षीस कुठे? नाही मिळत. काय? अरे पण तू जिंकलायस ना. फिबी, जयराजनं बक्षिसाची रक्कम नाही दिली. छान. शिराळकर, आय वॉट टेलिंग, ऐन श्रावणात होळी पेटून बोंबाबोंब करायचं टायमिंग आणले तुम्ही आमच्यावर. मी अगोदरच सांगितलं होतं, जयराजचं नक्कीच काहीतरी प्लॅन आहे याला संघात घेण्यामागचा. पण हे खुळ त्याच्याच नादाला लागलंय. जयराजच्या कचाट्यातून सोडायची चांगली संधी दिली होती मी याला, पण याने त्या संधीचं सोनं करायचं सोडून माती केली. लेखा आणि वॉट माती भाऊजी. विचारा तुमच्या वीरू भाऊजींना. यावेळेस पैसे मॅच जिंकायचं नाही तर हरण्याचं मिळत होते. आणि हे ठाऊक असतानाही याने जिंकण्याचा हट्ट केला. काय? हारण्याचे पैसे? हो, आणि त्या बदल्यात आईंच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च मी देणार असं वचन दिलं होतं मी. ऍडव्हान्स सुद्धा दिला होता, पण याने माझा विश्वासघात केला. विश्वासघात? उलट कुस्ती सोबत इमान राखलंय त्यांनी. अरे देवा, आईच्या जीवापेक्षा यांना कुस्तीचं इमान जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आईच्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल, पण तुमचं इमान मोडता कामा नये, नाही का? आईंचा इलाज होणार तो आम्ही करणार, आणि तो पैसा बी कुस्तीतनच येणार. पाहिलं कशी राहकर, या स्पर्धेत ना यांनी एक बी पैसा घरात आणलेला नाहीये, आणि वर तोंड करून म्हणायलीये की आईंचा इलाज आम्हीच करणार. नाही तर काय? नाही, आता तर मला ह्यांच्या बोलण्यावरच ट्रस्ट वाटत नाही. मला नाही वाटत की आई लवकरात लवकर ओके व्हाव्यात अशी यांची मनापासून इच्छा आहे. आईला त्रास होईल अशा गोष्टी सतत तुम्ही करताय आणि बोल आमच्या प्रामाणिकपणाला लावताय. तुझ्या प्रामाणिकपणाच्या गोष्टी मान लोक सांगू. आधी आईचा इलाज कर, मग हे सगळं बोलून दाखव.
विचारला असता तर ही वेळ नसती आली, पण तू माझं ऐकलं नाही. भोगा आता कर्माची फळं. मला आता खरंच कळना झाले मी नक्की करू तरी काय. काय बी करायला गेलं तरी ते उलटतंय माझ्याच अंगावर. बसतात तेव्हा आपली परीक्षा बघतोय, पण तुम्ही विश्वास ठेव, ह्याच्या शेवटी आपण पास होणारच. अखेरचे 2च सामने राहिलेत, ते एकदा का जिंकलो ना मग त्यांना बी कॉन्ट्रॅक्ट नुसार आपल्याला बक्षीस द्यावंच लागतंय. तू म्हणती तसंच होऊ देत. होणार बसतात, पण अगोदर आईंना जाऊन भेटा. तुम्ही समोर नसला ना की त्यांचा जीव घाबरा होतो. तुम्ही पहिलं जाऊन त्यांना भेटा. आई बरं वाटतंय ना आता? आता तू आलास बरं वाटतंय मला. दिवसभर तुझीच काळजी लागून राहिली होती. आई कशाला काळजी करत बसते? मी सांगितलं ना अगं मी राखीव खेळाडू म्हणूनच होतो की तिकडे. अजून किती खोटं बोलणार आहेस आयुष्य? तुला काय वाटलं मला काहीच कळत नाही? मोबाईलवर टीव्हीवर मॅच बघता येते मला. आई हातचा सामना एकदम दणक्यात जिंकलो बघ मी. हे बघ, तू जिंकलास किंवा हारलास याने मला अजिबात फरक पडत नाही. मला माझं लेकरू सुखरूप हवंय. तुझ्या या कुस्तीशी मला काही घेणं देणं नाहीये. तू आराम कर, मी जरा आवरतो. आत्ता चालू. काय म्हणले आई? कुस्ती खेळून आल्याचं ओळखलं तिनं. म्हणली की तुझ्या कुस्तीशी मला काय बी देणं घेणं नाही, फक्त तू सुखरूप राहा. असू दे, त्यांनी आज काय त्रास करून घेतला नाही हे महत्वाचं. पैलवान, सध्याच्या घडीला प्रश्न महत्वाचा आहे, तो म्हणजे स्पर्धेचा आणि बक्षिसात मिळणाऱ्या रकमेचा. एकदा काही ठणठणीत बरी झाली ना तर मी तिला नीट समजावून सांगणार आहे आणि तिच्या मनातनं कुस्तीची भीती काढून टाकणार आहे कायमची. आता कसं पैलवानावानी बोललाय? पैलवान हे काय करायलेस? उद्याच्याला रक्षाबंधन आहे ना बा, पिंट्यासाठी राखी बनवते. पण उद्या तर तुझा सामना आहे ना? बाई, तो सामना जिंकीन तवाच तुला राखी बांधे असा सबूत दिलाय मी पिंट्याला, आणि तो मी पुरा करणार. ओनली मॅच नाही, सुट्टीच नाही. सामना जिंकायला तू तिथवर पोचायला तर पाहिजेस. कशी पोचतेस तेच बघते मी. पैलवान आवरलं नाही होय तुझं अजून? आज वेळेत पोचूया तिकडे, म्हणजे त्यांना परत दंड लावायला निमित्तच गावायला ना ग. माझं होतच आलंय, कापड बदललं की मी निघते. पण तुम्ही नका तिकडे येत बसू. आज तुमचा सामना नाही ना बघ, मग तुम्ही दिवसभर आईंसोबत थांबा, म्हणजे त्यांना बी बरं वाटेल. मी एक काम करतो, तुला तिकडं सोडतो आणि चट दिशी बाहेरूनच परत येऊन जातो. चालतंय, चला. प्राजक्ता, आईंचा नाश्ता जरा काढून देतेस का? नाही, त्यांचा मेडिकलचा टायमिंग बी झालाय ना. तू नाश्ता काढलास तर मी देऊन येते. चालेल, बसतात 2च मिनिट थांब.
आता बघू पैलवान कशी पोचते आखाड्यात. जाऊबाई कुठे गेल्या? कमी कमी. आई गेट ऑन झाला की नाही जरा वॉचमन करायला गेलते. एवढा नाश्ता आईला नेऊन द्या, मी हिला सोडून लगेच परत येतो. ओकेच, नो प्रॉब्लेम. चल. गो गो. रस्त्यात मध्येच गाडी बंद पडेल की नाही? बरोबर होईल तुमचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. आयु, हे काय झालं? हे काय, कालच तर टाकी फुल केली, आता अचानक रिकामी कशी काय झाली?